आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून, वाळवा तालुक्यातील पेठ येथील घटना। भावाभावामध्ये काही कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार वाळवा तालुक्यातील पेठमध्ये घडलाय। सचिन सुभाष लोंढे असं खून झालेल्या युवकाचं नाव असून सचिनचा छातीत चाकू भुकसून खून झालाय। संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावाभावात भांडण सुरू असताना सचिन भांडण सोडवायला गेला असताना हा खून झाला। या खून प्रकरणी संग्राम कमलाकर शिंदे या तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संग्राम शिंदे आणि शरद शिंदे हे भाऊ पेठ येथे वास्तव्यास आहेत। या दोघांच्या शेजारी सचिन लोंढे यांचं घर असून हे तिघे मित्र आहेत। शिंदे भावामध्ये सतत काही ना काही कारणावरून वाद होत असत। त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडण मध्यस्थी करत होता। भांडणात ओके, थांबा। त्यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडणात मध्यस्थी करत होता। मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजित शिंदे, शाकीर शिंदे, ऋषिकेश वारे हे भीमनगर परिसरात उभे होते। तेथून शरद शिंदे व संग्राम यांची बहीण मयुरी हे दोघे त्यांच्या घरी निघाले होते। त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेऊन तेथे गेला। संग्राम व शरद यांच्यामध्ये वादावादी झाली। दोघांत शिवीगाळ सुरू झाली। शरद व संग्राम यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं। त्यावेळी तेथे असलेला सचिन हा मध्ये गेला। संग्राम याने तू आमच्या भांडणामध्ये यायचं नाही असं म्हणून हातातील चाकू सचिन याच्या छातीत खुपसला। सचिन जोरजोराने ओरडला। चाकू वर्मी लागल्याने तो खाली पडला। त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संग्राम याने तेथून पळ काढला। तेथील मित्रांनी जखमी सचिन याला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले।